तर नांदेडमध्येही बोगस खतांची विक्री विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या कारवाईमध्ये 14 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे। तर विनापरवाना सेंद्रिय आणि इतर खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे। 14,44,000 रुपयांचा अवैध खतांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। संबंधित कंपनी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। बोगस खतांची विक्री सुरू असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान राहावं असं आवाहन केलं जातंय। तर नांदेडमध्येही बोगस खतांची विक्री विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या कारवाईमध्ये 14 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे। तर विनापरवाना सेंद्रिय आणि इतर खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे। 14,44,000 रुपयांचा अवैध खतांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। संबंधित कंपनी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। बोगस खतांची विक्री सुरू असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान राहावं असं आवाहन केलं जातंय।